अहिल्यानगर शहरातील केडगाव उपनगराच्या पाणी प्रश्नाबाबत महानगरपालिकेत बैठक संपन्न झाली असून हंडा मोर्चा स्थगित करण्यात आलाय। मागील 6 महिन्यांपासून अहिल्यानगर शहरातील केडगाव उपनगरात सुरू असलेल्या पाणी टंचाईच्या प्रश्नावर अखेर मनपा प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचललंय। गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि माजी सभापती मनोज कोतकर यांच्या माध्यमातून मनपाकडे वारंवार पत्रव्यवहार आणि पाठपुरावा केला जात होता। पाणी प्रश्न न सुटल्यामुळे शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर रोजी महापालिकेवर मोठ्या प्रमाणावर हंडा मोर्चा आणि मटका फोडो आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता। मात्र या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने तात्काळ बैठक आयोजित केली होती। यात पाणीपुरवठा विभागाचे जलअभियंता परिमल निकम यांनी स्पष्ट केलं की सध्या केडगाव उपनगराला 75 लाख लिटर पाणीपुरवठा केला जातोय। आता हा पाणीपुरवठा वाढवून दररोज 4 तासांनी अधिक पाणी दिलं जाणार असून यात 12 लाख लिटर वाढीव पाणीपुरवठा केला जातो। आता हा पाणीपुरवठा वाढवून दररोज 4 तासांनी अधिक पाणी दिलं जाणार असून यात 12 लाख लिटर वाढीव पाणीपुरवठा करण्यात येणार आहे। या सकारात्मक निर्णयामुळे प्रस्तावित आंदोलनाला मोठं यश मिळालं असून हा हंडा मोर्चा स्थगित करण्यात आलाय। तर अहिल्यानगर मनपा पाणीपुरवठा विभागात झालेल्या बैठकीत जलअभियंता परिमल निकम, माजी सभापती मनोज कोतकर, इंजिनियर महादेव काकडे तसेच केडगावचे वॉलमन स्टाफ उपस्थित होते। पाणीपुरवठा सुधारण्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबी, पाईपलाईन दाब, टाकी व्यवस्थापन आदी विषयांवर चर्चा करण्यात आली आहे। तर केडगाव उपनगराची लोकसंख्या अत्यंत वेगाने वाढत असून पाणीपुरवठा मात्र पूर्वी इतकाच राहिल्यानं तेथे पाणी टंचाई तीव्र स्वरूपात निर्माण होतीये। पाणी कमी दाबानं येत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतंय। आता मिळणाऱ्या 12 लाख लिटर वाढीव पाणीपुरवठ्यामुळे काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळेल। तर या निर्णयाचं लेखी आश्वासन दिल्याबद्दल माजी सभापती मनोज कोतकर यांनी मनपा प्रशासनाचे आभार मानले। तसेच त्यांनी मागणी केली की कॅनेटिक चौक परिसरात नवीन पाण्याची टाकी उभारणं आवश्यक आहे। इंडस्ट्रियल पाण्याच्या टाकीवरून होणारा पाणीपुरवठा वाढवावा। वाढणारी लोकसंख्या आणि विस्तारित प्रभाग लक्षात घेत पाणीपुरवठा नियोजनात तातडीनं सुधारणा करावी अशी मागणी कोतकर यांनी केली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।